नमस्कार, मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर. आज आपण हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये आहे. मनालीमध्ये आपण थोडा बर्फाचा आनंद घेऊयात. हिमवर्षा कशी असते आणि जमिनीवर कसा आच्छादन, झाडावर कसा आच्छादन, पांढरा आच्छादन, ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो त्या गोष्टीमुळे इथे राहणाऱ्याला त्या निसर्गाचा किती त्रास असतो आणि आपण किती आनंदी आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. ते जे पाहतात तुम्ही, हे सफरचंदाची झाडं आहेत. याची पूर्ण पानगळ झालेली आहे आणि ही पानगळ झालेली आहे. आता याला नवीन पालवी फुटणार आणि नंतर नवीन फूट येणार, बहार येणार आणि नंतर आपल्याला इथलेच ॲपल आपल्या भागात येऊन खायला मिळतील. हा एक निसर्गाचा एक आपण सौंदर्य म्हणू शकता किंवा या लोकांना काय त्रास होतो हे आपण नाही जाणू शकणार. त्यानंतर हे झाडावरती खूप छान असं पांढरं पांढरं कापसाचं आच्छादन असल्यासारखं दिसत आहे. हे बघा, आणि ही अशी बारीक बर्फ जसा कापूस जमिनीवर पडत आहे आणि हे जमिनीवरती हे आच्छादन पूर्ण आच्छादन आहे. याचा आपण तिथे बर्फात जाऊनही तुम्हाला तो लुक दाखवूच. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये आहे. तेथील हा हिमवर्षेचा मी व्हिडिओ तुम्हाला टाकत आहे. हिमवर्षाचा आनंद आपण घेऊ शकता. शेतकरी बांधवांनो बघा, आपण विदर्भातली मंडळी किती सुखी आहे, किती आनंदी आहे, किती सर्व ज्या गोष्टी आहेत निसर्ग आपल्याला किती मदत करत असतो हे इकडे बघू शकता तुम्ही. हिमवर्षा जेव्हा होतं, पाऊस जेव्हा बर्फाचा पडतो तेव्हा सर्व पिकावरती हे आच्छादन होते. शेतकऱ्यांचं काय नुकसान होत असेल याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या ज्या थोड्याशा संकट आल्यानंतर आपण जे घाबरून जातो त्याला न घाबरता या लोकांकडे आपण बघून आपलं जीवन जगलं पाहिजे. हेच मला याच्यातनं सांगायचं. बाकी आनंदाची जर गोष्ट बघायची झाली तर आता आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी. आता हे बघा किती इंच, एक साधारणतः 4 इंच, 3 ते 4 इंच बर्फाचा आच्छादन झालेलं आहे. हे पण तुम्ही बघू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, हे बघा, हे जे कुठलंही झाड वेल आहे हे कुंडीमधील आपण एका याला बघा कशा पद्धतीनं याच्यावरती आच्छादन होते आणि याच्यातही निसर्ग या झाडाला जगण्याची एक ताकद देते. हे बघा, त्यामुळं निसर्गावरती विश्वास ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. पूर्ण चादर, बर्फाची चादर बघू शकता. हे किती सुंदर दिसते बघा हे जे झाड आहे. जर तुम्हालाही बर्फाचा आनंद घ्यायचा असेल आणि कुठे फिरण्याचं जर आपलं नियोजन असेल तर जानेवारी 26 पासून ते फेब्रुवारी एंडपर्यंत कधीही स्नोफॉल होऊ शकतो. हा आमचा योग आहे. आज येथे स्नोफॉल झाला आणि आम्हाला योगाने तो बघायला मिळाला. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स.